बीडच्या मैदानात आजवर आकाचं राज्य सुरू होतं आणि आता एंट्री झालीये ती बापाची। बीडमध्ये बसलेल्या या बापानं आजचा दिवस गाजवलाय, तर तिकडे बापाच्या या करामतीनं धनंजय मुंडेंच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। कोण आहे हा बाप आणि त्यानं काय करामत केली आहे पाहणार आहोत आजच्या भागात। नमस्कार, मी विनोद घाडगे। सुरुवात करूया राजकीय शोलेला। वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली। यात कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला विनंती करतानाचा आवाज कराडचा असल्याचं सांगितलं जात आहे। या संभाषणात कार्यकर्त्याला धीर देत इथं बाप बसलाय ना अशी बढाई मारताना ऐकू येत आहे। कराड आणि पोलिसांच्या कथित संबंधांवरून धस दमानियांनी टीकेची झोड उठवली। दमानियांसह सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला, तर आपल्यावरील आरोपांनी व्यथित भावनिक झालेले धनंजय मुंडेही पाहायला मिळाले। नेमकं काय काय घडलं आज दिवसभरात पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आपण काय बोलायला। वाल्मिक कराडशी संबंधित नवनवीन दावे, सनसनाटी आरोप, ऑडिओ व्हिडिओ क्लिप समोर येण्याची मालिका सुरूच राहिली आहे। यावेळी चर्चेत आहे एक ऑडिओ क्लिप। एबीपी माझा या आवाजाची पुष्टी करत नसला तरी या संभाषणातून सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टवरून एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचं लक्षात येत आहे आणि त्याला सोडवण्यासाठी विनंती करणारा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून वाल्मिक कराडचा असल्याचा दावा करण्यात येतोय। हा, ताई वाल्मिक कराड बोलतो। हा, बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे, ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका। हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी, ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही थोडं जातो, एक दोन दिवस अजून चाललं असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। ठीक आहे, चालेल। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आपण काय बोलायला। तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही द्यायचे नमक्या लागलो ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचे। तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोल। वाल्मिक कराड आणि सायबर पोलीस अधिकारी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अधिक आक्रमक झालेत। या प्रकरणात वाल्मिक कराड आणि पोलिसांचे संबंध यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे। तर आमदार सुरेश धस यांनी बीड पोलिसांवरील आरोपांचा आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या बदल्या कराया मागणीचा पुनरुच्चार केलाय। त्या थाटात त्या पहिल्या माणसाशी बोलतात की इथे बाप बसलाय, तू ऐकलं ना मी काय बोललो त्यांना। तर ही जी आहे ना, हीच ह्या लोकांची प्रवृत्ती आहे। ह्याच्या मागचे एक SP होते ज्यांनी अगदी पायाला नमस्कार करून यांच्याकडनं आशीर्वाद घेतले होते वाल्मिक कराडकडनं। हे जर SP करत असतील तर बाकी पोलीस निरीक्षकांचं काय? मी वाल्मिक कराडच्या रील्समधनं बघितलंय, सुदर्शन गुलेंच्या रील्स बघितलेत की यांचे बॉस जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत। म्हणूनच मला वाटतं हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच हवा। ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे। माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणण्याला, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय। तर आकानी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन। आज मंत्रिमंडळाची बैठक होती। सर्वांच्या नजरा धनंजय मुंडेंकडे होत्या। धनंजय मुंडे आज नेहमीच्या पांढऱ्या शुभ्र खादीच्या पोशाखाऐवजी कॅज्युअल चेक्स शर्ट घालून बैठकीला आलेले दिसले। या प्रकरणात नाव येत असल्यानं कौटुंबिक पातळीवर भावनिक झालेले धनंजय मुंडे यावेळी पाहायला मिळाले। आपल्या राजीनाम्याचा चेंडू त्याने अजित पवार आणि फडणवीसांच्या कोर्टात ढकलून दिला। त्यावर अजित पवारांनीही तात्काळ प्रतिक्रिया दिली। माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही।
माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. चौकशा चालू आहेत. त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. महायुतीतील अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे का, असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी विचारलाय. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे का, वर्दीची भीती कमी झाली आहे का, असे प्रश्न विचारताच नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मी नैतिकतेवरच बोलते. मी कोणावर आरोप गेल्या 45 दिवसात केले नाही. मी नैतिकता या सरकारमध्ये आहे का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि नैतिकतेने आपण निवडून कशासाठी येतो, आपलं राजकारण कशासाठी आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी ती एक सेवा आहे. आणि त्या सेवेचं रूप, हे भयान रूप ह्या 2-4 लोकांच्या ज्या ऑडिओ क्लिप्स येत आहेत, त्यांचे कारनामे बाहेर येत आहेत, हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला, जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्याला न शोभणार आहे. या सगळ्या सनसनाटी दावे आणि खळबळजनक आरोपांमध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सकाळी आणखी एका आरोपाची भर घातली. सरपंच हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तर या शंकेला धनंजय मुंडेंनी आरोपांनीच प्रत्युत्तर दिलंय. तो एक आरोपी जो सापडला नाही, तो मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून. जो काही प्रकार तिथं चालतो, जे काय अनुभव आमच्या जिल्ह्यातले आम्हाला येतात, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून. ह्या एका प्रकरणामुळे, ही वाईट घटनेमुळे जे लोक रस्त्यावरती उतरतात, ते लोक बोलतात, आणि डेअरिंग केल्यामुळं आज सर्वसामान्य लोक बोलायला चालू, अनेक प्रकरणं निघतील ह्याच्या पुढे सुद्धा. एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत. आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते. सुरेश धस म्हणाले तसा हा विषय आणखी 1-15 दिवस चालणार आहे. तोवर नवनवे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. धनंजय मुंडे राजीनामा देणार का, गृहमंत्री पोलीस दलावरील आरोपांना गांभीर्याने घेणार का, न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ येणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. धनंजय मुंडेंचा राजीनामा सध्या तरी लांबणीवर पडलाय. अंजली दमानिया यांनी अजितदादांना दिलेले पुरावे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरेसे ठरलेले नाहीयेत. कदाचित हेच गृहीत धरून अंजली दमानिया यांनी प्लॅन B तयार केलाय. दुसरीकडे सततच्या टीकेमुळे हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना आज वाट करून दिली आहे. पाहुयात याविषयीचा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर 3रीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. राजीनाम्यासाठीचा वाढत चाललेला दबाव, जिल्ह्यातील सर्व पक्षीयांकडून होणारी टीका आणि गेल्या महिन्याभरापासून रोजच्या रोज होणारे आरोप, या सगळ्यापासून स्वतःचा बचाव करता करता धनंजय मुंडे आज असे भावनिक झाले. गेला महिनाभर सतत कुठल्या ना कुठल्या घाईत दिसणाऱ्या धनंजय मुंडेंनी आज मात्र माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बराच वेळ घालवला आणि माध्यमांच्या प्रश्नांना शांत आणि सविस्तर उत्तरं दिली. त्यापैकी कळीचा प्रश्न होता तो राजीनाम्याच्या मागणीचा. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. मुंडेंच्या या उत्तराला पार्श्वभूमी होती ती कालच्या दमानिया अजित पवार भेटीची.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे अजितदादांकडे दिल्याचा दावा दमानी यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक, जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः, म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ती सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील. केवळ पुरावे देऊन दमानिया थांबल्या नाहीत. जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही तर आपला प्लॅन बी काय असेल हे देखील दमानियांनी स्पष्ट केलं. चीफ जस्टिसकडे मी जी मागणी केली आहे ती देखील झाली नाही तर PIL दाखल करावं लागेल. पण मी असं ठरवलंय जर मी PIL दाखल केलं तर मुख्यमंत्री अजित पवार जे अध्यक्ष आहेत या पक्षाचे आणि खालचे सगळे मग DG ADG या सगळ्यांना हा घटनाक्रम दाखवून कोणीही कारवाई केली नाही म्हणून या प्रत्येक माणसाला गुन्हेगार म्हणून आरोपी म्हणून मला त्याच्यात रिस्पॉन्डंट बनवण्याची पाळी या लोकांनी आणू नये. म्हणून मला आज देखील असं वाटतं ही कारवाई झाली तर ठीक, नाहीतर मला PIL करावीच लागेल. आता दमानी यांनी दिलेल्या पुराव्यांचं पुढे काय होणार या प्रश्नावर फार चर्चा होण्याआधीच अजित पवारांनी हा विषय हातावेगळा केला. शिवाय दोषी आढळल्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याची भूमिका ही आपली एकट्याची नसून मुख्यमंत्र्यांचीही असल्याचं सांगून टाकलं. उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते. त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल. चौकशा चालू आहेत. त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे. आपण आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेऊ असं अजित पवार सांगत असताना भाजप आमदार सुरेश धसांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी फक्त अजितदादांची असल्याचं सांगत राष्ट्रवादीवरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत. थोडक्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर मावळल्याचं स्पष्ट आहे. आता दमानिया त्यांचा प्लॅन बी ऍक्टिव्हेट करणार का याची उत्सुकता आहेच. शिवाय धनंजय मुंडेंना पुन्हा भावनिक करण्यासाठी विरोधक नव्याने कुठल्या गोष्टी समोर आणतात याकडेही राज्याचं तितकंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. या रिपोर्टसह राजकीय शोलेमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.